कुंभमेळ्यासाठी नाशिक मधल्या तपोवन मधली झाडं तोडली जाणार आहेत. कशासाठी? तर तिथं साधूंची काही जागा व्यवस्था करण्यासाठी. ती बाजूला करा. 2-4 किलोमीटर झाली म्हणून काही फरक नाही पडत. काही फरक नाही पडत. एवढ्या हजारो किलोमीटरवरून चालून येणार तर काय 2-4 किलोमीटरवरून चालून येऊ शकत नाहीत साधू. झाडं तोडायची गरज काय आहे? झाडांच्या सावलीत पण साधू राहतील की. पण आमचे पर्यावरण प्रेमी जे कोणी जागे झालेत त्यांना माझी एक गोष्टीची सांगणे किंवा सरकारला देखील सांगणे, हे जे सरकार बसलंय त्यांना देखील, फडणवीस वगैरे, की अरे बाबांनो, आपण किती मूर्ख माणसं आहोत. आम्ही जंगलांना सीमा घालून दिलेत. याच्या बाहेर वाढायचं नाही रे. ते शहर बिर असेल ते तुमच्या जवळ वाढत वाढत शहरांना सीमा असायला हवी. आम्ही उलट करून ठेवलं. आम्ही जंगलांना सीमा ठेवल्यात. आमच्या प्राण्यांना आम्ही सांगून दिले ही तुमची बाउंड्री, याच्या बाहेर जायची तुमची लायकी नाही, तुम्ही जायचं नाही. आज जे काही सगळे जंगलांचे भाग राहिलेत, मग ते तुमचा सह्याद्रीचा भाग असेल, म्हणजे महाबळेश्वर वगैरे सह्याद्रीचा सगळी त्या अभयारण्य, त्या रांगेतली इकडची कुठले अभयारण्य असतील, काय चाललंय तिकडे? विला, रिसॉर्ट, या सगळ्या गोष्टी अर्ध्या राजकारण्यांची, अर्ध्या इंडस्ट्रीवाल्यांची, बॉलिवूडवाले, ही सगळी मोठे मोठे पैसेवाले बिझनेसमॅन यांची सगळ्या जमिनी, सगळ्या जागा तिकडे आहेत. कुठे आमचे पर्यावरण प्रेमी झोपतात ना तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात. भले ते तोडून ते चुकीचं आहे, पण आमच्या पर्यावरण प्रेमींना, आमच्या सामान्य लोकांना, आमच्या विरोधकांना हे पण दिसलं पाहिजे. तेव्हा आम्ही समजू की आम्हाला खरोखर काहीतरी कळतंय. वास्तविकतेसोबत आम्हाला जगता आलं पाहिजे. तपोवनातली काही 1500 झाडं तुटत असतील, पण या राज्यामध्ये रोज दिवसागणिक किती झाडं तोडली जातात आणि किती कन्स्ट्रक्शन उभं राहतं, याचा जरा विचार करा, याचा अहवाल काढा. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की नक्की काय चाललंय.